फाउंडेशन लावताना आपण फाउंडेशन कशा पद्धतीने लावायचं आहे, सगळ्यात पहिले फाउंडेशन याच्यावरती आपल्या पॅलेटवरती काढून घ्यायचे. त्यानंतर त्याला असं मर्ज करायचे, मल्सिफाय करून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ते हायड्रेटिंग होतं. त्याला असं डॅब डॅब करून लावलं तर ब्लेंड केलं तर त्याने काय होतं, हे असे धब्बे पडतात, हे असे धब्बे धब्बे दिसतात. तुम्ही नंतर ते ब्लेंड केलं की ते व्यवस्थित मर्ज नाही होत. त्यासाठी काय करा, ब्रशवरती घ्यायचं आहे ते असं घेतल्यानंतर एक्सेस जे आहे ब्रशवरती ते थोडंसं ब्लेंड करून घ्यायचे. त्यावरती अशा पद्धतीने लावायचे, जेणेकरून ते आपल्या फेसमध्ये व्यवस्थित मिक्स होतं किंवा आपल्या फेसच्या टोनशी मॅच होतं. तर तुम्ही फरक पहा, इथे आणि इथे असं लावलं की ते पॅच दिसतो, ते ब्लेंड झाल्यावर सुद्धा पॅच बस दिसतो. असं व्यवस्थित बसत नाही. असं हे ब्लेंड जरी तुम्ही केलं, असं ब्लेंड केलं तरी हे पहा, हे धब्बे दिसतात. का? तुम्ही ते घासलंय. कधी घासायचं नाही. ब्रशवरती फाउंडेशन घ्यायचंय, ते ब्युटी ब्लेंडरनी ते व्यवस्थित अगदी हलक्या हाताने असं टॅप टॅप घासायचं नाही. अशा पद्धतीने मी व्यवस्थित फाउंडेशन लागले. याच्यात आणि याच्यात तुम्ही फरक पहा. आणि आता हेच जर तुम्ही फाउंडेशन असं घासलं, काय होतं, ते लागलेलं फाउंडेशन तुमचं हे निघून जातं. सगळं फाउंडेशन याला लागतं. तर कधीही घासायचं नाही आहे, फक्त जोरात पण नाही. हे ब्युटी ब्लेंडर अगदी हलक्या हाताने पकडायचं आणि डोळ्याखाली हाफ फेस तुम्हाला लावून टाकणं.